जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 138. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. प्रसन्नतां यानगताभिषेकतः तथा न ममले वनवासदुःखतः, मुखाम्बुजश्रीरघुनन्दनस्य मे सदास्तु सा मंजुलमंगलप्रदा. ज्याचं अंतःकरण हे एका चरणारविंदांच्या ठायी स्थिर झालं, त्याचं लक्षण जसं काल आपण बघितलं आणि ह्या श्लोकामध्ये तुलसीदासांनी आम्हाला सांगितलं, तसं हर्षोन्माद न होणं आणि कोणत्याही विपरीत परिस्थितीनं व्यथित न होणं, या गोष्टींमुळे चित्तलय सहज होऊ शकतो, किंवा हे चित्तलयाचं लक्षण असंही म्हणता येईल. पण ज्या वेळेला आम्ही अभ्यासात असतो साधकदशेमध्ये, त्यावेळेला हा अभ्यास करण्याचा प्रयत्न गुरुप्रदत्त साधनेमध्ये राहून केला तर चित्तलयासाठी आवश्यक गोष्ट आम्ही जमा करतो. त्यासाठी ह्या अयोध्याकांडाचं जणू एक कीलक ज्याला म्हणता येईल, मुख्य मुद्दा जो आहे तो हा आहे. आणि आता आपण ह्या सुंदर अशा अयोध्याकांडाला सुरुवात करतोय. तुलसीदास आम्हाला सांगतायत की जेव्हा रघुनाथ सीतेसह आणि इतर 3ही भाऊ आपल्या पत्नींसह अयोध्येला आले आणि तो मांगल्य सोहळा सुरू झाला, अनेक दिवस त्याची गीतं गायली गेली आणि मग ह्या सुखाला कशा प्रकारे वळण मिळालं किंवा काय घडलं, कोणती इच्छा सर्व लोकांच्या मनामध्ये जन्म घेत होती, ह्याचं सुंदर वर्णन तुलसीदास आज करणार आहेत. म्हणाले, जब ते राम ब्याही घर आए, नित नव मंगल मोद बधाए, भुवन चारी दस भूधर भारी, सुकृत मेघ बरषहि सुख बारी, रिधि सिधि संपत्ति नदी सुहाई, उमगी अवध अम्बुधि कहुआई, मणिगण पुर नर नारी सुजाति, सुचि अमोल सुंदर सब भांति, कहीं न जाई कछु नगर विभूति, जनु एतनीय बिरंची करतूती, सब विधि सब पुर लोग सुखारी, रामचंद मुख चंदु निहारी, मुदित मातु सब सखी सहेली, फलित बिलो की मनोरथ बेली, राम रूप गुण सीलु सुभाऊ, प्रमुदित होई देखी सुनिराऊ, सबके उर अभिलाषु अस, कहहि मनाई महेशु, आप अछत जुबराज पद, राम ही देत देऊ नरेसु. म्हणतायत
रामचंद्र विवाह करून घरी आले तेव्हापासून नित्य नवीन मंगलगान अयोध्येमध्ये सुरू होतं. अनेक लोक अभिनंदन देत होते, आनंद निमग्न होत होते. म्हणतायत जणू 14 लोकरूपी पर्वतांवर बरं का पुण्यरूपी मेघ सुखजलाचा वर्षाव करत होते. रिद्धी सिद्धी आणि संपत्ती यासारख्या सुंदर अशा नद्या दुथडी वाहात अयोध्यारूपी समुद्राला जणू येऊन मिळत होत्या म्हणतायत. नंतर नगरातले स्त्री पुरुष हे बहुमोल रत्नांचे जणू समूह आहेत. असे पवित्र अमूल्य आणि सुंदर असे नगरजन आहेत बरं का. आणि अशा ह्या अयोध्या नगरीचं ऐश्वर्य कुणाला बरं सांगता येईल. म्हणतायत तुलसीदास जणू ब्रह्मदेवांच्या कार्याची किंवा त्यांनी जे कार्य केलं निर्मितीचं त्याची ही परिसीमा आहे असं वाटत होतं सर्वांनाच. आणि मुख्यतः कशामुळे सुखी होत होते लोक तर श्रीरामचंद्रांचा मुखचंद्र बघून सर्व प्रकारे तिथले नगरवासी सुखावत होते. आणि आपल्या मनोरथ रूपी ज्या वेली होत्या त्याला इतकी सुंदर फळं आल्याचं बघून सर्व माता आणि त्यांच्या सख्या आनंदित होत होत्या. मुख्यतः राजा दशरथ प्रभू श्रीरामांचं रूप गुण शील आणि स्वभाव पाहून आणि ऐकून बरं का देखी सुनी राहू अनेक लोक राजा दशरथांकडे येऊन प्रभू श्रीरामांचा स्वभाव, कारण काही ग्रंथांतरी वर्णन आहे प्रभू परत आल्या आल्या आणि अगोदरसुद्धा म्हणजे विश्वामित्रांनी त्यांना तिथून घेऊन जाण्या अगोदरसुद्धा प्रजेमध्ये अगदी सहजपणे सम्मिलित होत असत. त्यांना ते आवडायचं. राजा आणि प्रजा यांमधली दरी प्रप्रथम प्रभू श्रीरामांनी मिटवून टाकली. राजा दशरथ हे अत्यंत उच्च अत्यंत प्रजेवर प्रेम करणारे अत्यंत दानी असेच राजे होते. पण ज्याला आपण प्रेम म्हणतो ते प्रेम आपल्या लेकरांप्रमाणे प्रजेवर करणारे असे प्रभू श्रीराम आहेत. आणि त्यामुळे प्रभू श्रीरामांवर प्रजेचं निरतिशय प्रेम आहे. आणि त्यामुळेच अनेक लोक दशरथांना येऊन हे रामचंद्रांचे गुणविशेषही ऐकवतात. स्वतः दशरथ तर बघतातच आहेत. आणि त्यामुळे हे रामांचं रूप गुणशील स्वभाव विशेष बघून आणि ऐकून राजा दशरथांना परमानंद होतोय वरचेवर. आणि म्हणून तुलसीदास म्हणतायत की सर्वांच्या मनात हीच अभिलाषा होती. काय अभिलाषा आहे सर्वांच्या, सर्व अयोध्या नगरवासियांच्या जे राजमहालात आहेत त्यांच्या राजा दशरथांच्या सर्वांच्या मनात एकच अभिलाषा आहे. काय बरं? आणि ती अभिलाषा पूर्ण व्हावी म्हणून सर्वजण मनाई महेसू महादेवांची विनवणी करतायत, प्रार्थना करतायत वरचेवर. आणि काय म्हणतायत की राजांनी आपल्या उपस्थितीमध्येच प्रभू श्री रामचंद्रांना युवराज पद द्यावं बरं का. आणि ही गोष्ट स्वाभाविकपणेच राजा दशरथांच्याही मनात होतीच. त्यामुळे अनेक दिवस हा विचार सर्वजण मनात बाळगून होते. आणि एकदा काय झालं, एक समय सब सहित समाजा राजसभा रघुराजु बिराजा सकल सुकृत मूर्ति नर नाहु राम सुजसु सुनी अति उछाहु नृप सब रहि
कृपाभिलाषे लोकपकरहि प्रीति रुख राखे त्रिभुवन तीनी काल जग माही भूरी भाग दशरथ समनाही मंगल मूल रामु सुत जासु जो कछु कहिय थोर सबुतासु राय सुभाय मुकुरु करलीन्हा बदनु बिलो की मुकुटु समकीन्हा श्रवण समीप भये सित केसा मनहु जरठपनु अस उपदेसा नृपजुबराजु राम कहु देहु जीवन जन्म लाहु किन लेहु. एका प्रसंगी झालं असं की राजसभेमध्ये आपल्या सबंध परिवारासह राजा दशरथ, रघुकुल भूषण असे राजा दशरथ विराजमान आहेत. महाराज कसे आहेत? सकल सुकृत मोरती. किती सुंदर वर्णन केलंय पहा, किती ॲप्ट वर्णन केलंय तुलसीदासांनी की सर्व सुकृताची जणू मूर्ती असे हे नरनाहू महाराज आहेत. आणि श्रीरामांची उज्ज्वल कीर्ती ऐकून त्यांना अत्यंत आनंद होतोय. सर्व राजे त्यांच्या प्रजेमध्ये किंवा त्यांच्या पूर्ण जो राज सीमा होती तिथले सर्व राजे दशरथांची कृपा मिळावी म्हणून कामना करायचे. लोकपालसुद्धा त्यांच्या दशरथांच्या कलाप्रमाणे वागायचे, त्यांच्यावर निरतिशय प्रेम करायचे. आणि त्यामुळे तुलसीदास म्हणतात तिन्ही लोकांमध्ये आणि तिन्ही कालांमध्ये दशरथांसारखा महत्भाग्यवान कुणीच नव्हता. मुख्यतः म्हणतात मांगल्याचं मूळ असलेले प्रभू श्रीराम ज्यांचे सुपुत्र आहेत त्यांच्याविषयी किती सांगावं तेवढं कमीच. आणि अशा राजा दशरथांनी एकदा काय केलं तर सहज हातामध्ये आरसा घेतला आणि आपला मुकुट व्यवस्थित करू लागले बरं का. आणि त्यावेळी त्यांना काय दिसलं तर कानाजवळचे केस थोडे पांढरे झाल्याचे दिसलं. आणि पुढं तुलसीदास म्हणतायत जणू मनहु जरठ पनू असं उपदेसा, की जणू म्हातारपण सांगत होतं राजा दशरथांना की हे राजा, श्रीरामचंद्रांना युवराज पद देऊन आपल्या जन्माचं सार्थक का करून घेत नाहीस. बरं का, किती मोठा उपदेश दशरथांनी स्वतःला केला आहे पहा इथे. यातून शिकण्यासारखं आहे बरं का. आमचे महाराज पूर्ण रामायणात पहा अनेक ठिकाणी महाराजांची वचनं इतकी तंतोतंत जुळतात. आमचे महाराज आता इथे हे राजा दशरथ आहेत, मोठी प्रजा आहे, सबंध अयोध्येचा पूर्ण त्यांच्या चक्रवर्ती साम्राज्याचा भार त्यांच्यावर आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या निर्णयांना अनुसरून त्यांना काही ठरवायचं आहे. पण आमच्या दैनंदिन आमच्यासारख्या लहान साध्या माणसांच्या आयुष्यात सुद्धा ही अवस्था कधी ना कधी येतेच. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे पांढरे केस खुणावतात आणि मग त्यावेळेला कसं वागलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, कसं त्या आसक्तीतून, संसाराच्या आसक्तीतून विलग होण्याची निदान इच्छा बाळगली पाहिजे, हे ह्यातून राजे दशरथ आम्हाला शिकवत आहेत. आमचे महाराज म्हणतात घरामध्ये पाहुण्यासारखं वागावं. वय झाल्यानंतर असं म्हटलं नाही, पण मुख्यतः वय झाल्यानंतर तरी वागावं असं महाराजांनी म्हटलं आहे काही ठिकाणी. आणि अजून पुढची पायरी महाराज सांगतात ती म्हणजे घरात मेल्यासारखं वागावं.
बरं का. म्हणजे अगोदरच्या काळामध्ये वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम ह्या नुसार लोक वागायचे. म्हणजे खरंच घर सोडून वनामध्ये जायचे, साधना करायचे असे काळ होते. पण कलियुगामध्ये ह्याचं प्रमाण कमी कमी होत गेलं. आणि त्यामुळे घरामध्ये असतानाच कसा वानप्रस्थाश्रम आम्हाला स्वीकारता येईल आणि मनानं कसं संन्यास घेता येईल, संन्यासी होता येईल, ह्याचा विचार केला पाहिजे. हे राजा दशरथ आम्हाला या प्रसंगामधून शिकवत आहेत. अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. असा एक नुसता रेफरन्स आहे तो असं म्हणून सोडून देऊन चालणार नाही. प्रत्येक मनुष्याला स्त्री असो वा पुरुष, कसं संसारासक्तपणा कमी कमी केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये मी अमुक म्हणतो हे कसं कमी झालं पाहिजे. आणि ह्याची सुरुवात जितकी लवकर होईल तितकं अधिक परमार्थाला श्रेयस्कर. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत रामायणामधल्या, त्या आम्हाला दैनंदिन आयुष्यामध्ये आम्ही कसं राहिलं पाहिजे हे एक. आणि दुसरं, आम्हाला सतत महाराजांच्या वचनांचं स्मरण करून देतात. त्यामुळे गुरु अनुसंधान टिकून आमचा नामस्मरण अधिकाधिक सुधारतं. अशा रीतीनं इथे आपली जबाबदारी सोपवणं हे हळूहळू जमलं पाहिजे, हे राजा दशरथ आम्हाला शिकवत आहेत. आणि इथं तर प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांना सोपवायचं आहे. त्यामुळे म्हणतात, जन्माचं सार्थक का करून घेत नाहीस, असं म्हातारपण विचारते राजा दशरथांना, असं म्हटलंय तुलसीदासांनी. आणि मनात हा विचार येताच, बरं का, हेही महत्त्वाचं आहे. पुढचा दोहा हाच आहे की, यह विचारु उर आनि नृप, सुदिनुसु अवसरु पाई, प्रेम पुलकितन मुदित मन, गुरहि सुनाय उजाई. की हा विचार मनात येताच चांगला दिवस आणि चांगला मुहूर्त बघून अत्यंत आनंदमग्न मनानं पुलकित होऊन हा विचार दशरथांनी गुरु वसिष्ठांना सांगितला. म्हणजे ज्या वेळेला एखादी चांगली गोष्ट, चांगला विचार मनामध्ये येतो, करण्याजोगा, ज्याचं आचरण झालं पाहिजे असा विचार जेव्हा मनात येतो, त्यावेळेला वेळ घालवू नये म्हणतात संत. इथे आम्हाला हेच सांगतायत राजा दशरथ, हेच शिकवतायत की मनात सुविचार आला ना, कारण आमचं मन इतक्या विविध प्रकारच्या विचारांनी भरलेलं असतं की त्या विचाराच्या उलट विचार कधी मनामध्ये डोकावेल आणि आमचा चांगला विचारामधली शक्ती काढून घेईल सांगता येत नाही. त्यामुळे जितकं लवकर शक्य तितका तो चांगला विचार अंमलात आणावा असं म्हणतात. त्यामुळे इथे दशरथ राजे लगेच जाऊन वसिष्ठांना तो विचार सांगतात. आणि कसे सांगतात म्हणलंय, पुलकित होऊन आनंदमग्न मनानं. बरं का, म्हणजे म्हातारपण आलं, अरे आता काहीच जमणार नाही, आता कसं व्हायचं, नाही शक्य, म्हणजे काय म्हणायचं, त्याबद्दल खेद वाटून सोपू नये, त्याबद्दल आनंद वाटला पाहिजे की आता माझी जबाबदारी संपली, आता लेकरं पोरं जे सांभाळतील, मी माझा वेळ जास्तीत जास्त नामस्मरणामध्ये कसा घालवू शकेन आणि घालवू शकेन आता, याबद्दल आनंद वाटला पाहिजे. जसं म्हटलं जातं की काही जण म्हणतात, आता आम्हाला कुणाचाच आसरा नाही, फक्त देवाचा आसरा. म्हणजे दुःखित होऊन म्हणतात हे, बरं का, की आम्हाला कुणीच नाही हो, फक्त देव आमचा आहे. अरे मग संत म्हणतात त्याबद्दल आनंदी असलं पाहिजे. आम्हाला देवाचा आश्रय आहे. कुणाचा आश्रय आहे माहिती आहे का? जो अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक आहे त्याचा आश्रय जर तुम्हाला आहे तर ही गोष्ट केवढ्या हर्षानं सांगितली पाहिजे. इतर कुणी त्या मानाचा आसरा, त्या तोडीचा आश्रय देऊच शकत नाही.
त्यामुळे जर तुम्हाला भगवंताचा आश्रय आहे तर ह्याबद्दल मनामध्ये हर्ष असला पाहिजे. त्याप्रमाणे इथे जेव्हा जबाबदारी सोपवायची तेव्हा ती हर्षयुक्त अंतःकरणानं आनंदानं, इथं तर पुलकित शरीरानं राजा दशरथ निघालेत वसिष्ठांना सांगायला. त्यांनी सांगितलं. आणि काय सांगितलं तर, कहई भुआलो सुनिया मुनि नायक, भये राम सब विधि सब लायक, सेवक सचिव सकल पुरवासी, जे हमारे हरि मित्र उदासी, सबहि राम प्रिय जेहि विधि मोहि, प्रभु असीस जनु तनु धरि सोहि, विप्र सहित परिवार गोसाई, करहि छोहु सब रौरिहि नाई. राजा दशरथ म्हणतायत, हे मुनिराज वसिष्ठ, ऐका, आता माझा श्रीराम सर्व प्रकारे योग्य झालाय. कुणाकुणाला प्रिय आहे याचं वर्णन करताना म्हणतात, सेवक, मंत्री, नगरवासी आणि जे मित्र आणि तटस्थ राजपरिवारातले आहेत ते, आणि जे शत्रू राजपरिवारातले आहेत ते सुद्धा, त्यांना सुद्धा रामप्रिय जेही विधी मोही, माझ्याप्रमाणेच प्रभू श्रीरामचंद्र अत्यंत प्रिय आहे. म्हणतात, प्रभू असीस जनु तनु धरी सोही, त्यांच्या रूपानं प्रभू हे वसिष्ठ तुमचा आशीर्वादच जणू शरीर धारण करून शोभतोय. आणि सर्वच विप्र परिवारसुद्धा किंवा परिवारातले सदस्यसुद्धा तुमच्या समानच त्याच्यावर प्रेम करतात. आणि पुढे दशरथ महाराज पुन्हा एकदा वसिष्ठांचा गौरव करतात. म्हणाले, जे गुरचरण रेणु सिर धरही, ते जनु सकल विभव बस करही, मोहि समयहु अनुभयउ न दूजे, सबु पायउ रज पावनी पूजे. गुरुचरण धुळीचं महत्त्व सांगितलं आहे पुन्हा एकदा दशरथांनी इथे. म्हणाले, अशी ही गुरुचरण रज जे मस्तकी धारण करतात, जणू संपूर्ण ऐश्वर्य त्यांच्या मुठीत येतं. आणि म्हणतात, मोही समयहु अनुभयहु न दूजे, माझ्यासारखा याचा अनुभव कोणाला आहे. म्हणतात, तुमच्या पवित्र चरणरजाची पूजा करूनच मी सर्व काही मिळवलंय. आताचा माझा आनंद हा सर्व तुमच्या चरणरजांचा प्रताप आहे. म्हणतात राजा दशरथ वसिष्ठांना. आणि मग आपली अभिलाषा सांगतायत. म्हणाले, अब अभिलाषु एक मन मोरे, पूजिहि नाथ अनुग्रह तोरे, मुनि प्रसन्न लखी सहज स्नेहु, कहु नरेश रजाय सुदेहु, राजन राउर नाम जसु, सब अभिमत दातारा, फल अनुगामी महिप मनी, मन अभिलाषु तुम्हारा. सब विधि गुरु प्रसन्न जिय जानी, बोले उराउर हसी मृदुबानी, नाथ राम करियहि जुबराजु,
कहिय कृपा करिय समाजू, मोहि अछत यहु होई उछाहु, लहहि लोग सब लोचन लाहू, प्रभु प्रसाद शिव सबई निभाही, यह लालसा एक मन माही, पुनि न सोचु तनु रहु की जाऊ, जेहि न होई पाछे पछिताऊ, सुनि मुनि दशरथ बचन सुहाए, मंगल मोद मूल मन भाए. राजा दशरथ म्हणतायत की आता माझ्या मनामध्ये एकच अभिलाषा आहे, जी तुमच्या कृपेनंच पूर्ण होणार आहे. म्हणजे इतर माझ्या सर्व अभिलाषा जशा तुमच्या चरणरजाच्या प्रतापानं पूर्ण झाल्या तशीच ही सुद्धा होईल. आणि असं हे राजा दशरथांचं प्रेम बघून मुनी वसिष्ठ प्रसन्न झाले आणि म्हणाले, बोला महाराज, काय इच्छा आहे तुमची. आणि वसिष्ठ दशरथांची स्तुती करतायत, कौतुक करतायत की हे राजा, तुमचं नाव आणि कीर्तीच सर्व मनोवांछित तुम्हाला देणारी आहे. कारण तुमची कीर्ती, तुमचा स्वभाव, तुमचा गुणविशेष आणि तुमचे जे काही गुणांमुळे तुम्ही इतके उज्ज्वल कीर्तीचे राजे आहात, त्या कीर्तीमुळे तुमच्या मनात अभिलाषा येण्यापूर्वीच त्याचं फळ मिळतं तुम्हाला, असे तुम्ही आहात म्हणतात वसिष्ठ. बरं का. आणि अशा रीतीनं आपले गुरु प्रसन्न आहेत हे बघून अत्यंत आनंदानं आणि कोमल स्वरात राजा दशरथ म्हणाले की हे गुरुवर्य, श्रीरामचंद्रांना युवराज करा. बरं का. बघा बरं, नाथ राम करी अही जुबराजू, मी करतो म्हणाले नाहीत दशरथ, रामचंद्रांना युवराज करा अशी विनंती गुरुचरणी करतायत. आणि म्हणाले तुमची आज्ञा मिळाली की लगेच तयारी करता येईल. बरं का. आणि पुढं म्हणतायत, मी जिवंत असताना जर हा उत्सव साजरा झाला, आनंदोत्सव, तर खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटेल. आणि हे स्वामी, हे गुरुवर्य, तुमच्या कृपेनं भगवान शिवांनी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत. आता ही एकच इच्छा मनात उरली आहे, ती पूर्ण झाली की मग काही काळजी नाही. मग देह राहो अथवा जाओ, नंतर पश्चात्ताप करावा लागणार नाही. बरं का. किती काय म्हणतात ना, प्रजेवरचं प्रेम आहे ह्या विचारामध्ये सुद्धा राजा दशरथांच्या. केवळ स्वार्थमूलक हा विचार नाही. कसं आहे पहा, वाचताना काही ठिकाणी काही जणांच्या मनामध्ये विकल्प येण्याची शक्यता आहे की सर्व प्रकारे इतका विचार करण्याची गरज असते का संसारामध्ये. पण जोपर्यंत एका राजाला आपल्या राज्यकारभार चालवणारा आपल्या मागे कुणीतरी समर्थ व्यक्ती आहे हे नेमल्याशिवाय त्याच्या मनाला शांती मिळू शकत नाही. हे राजाचं परम कर्तव्य आहे या जगात आल्यानंतर. आणि त्यामुळे ते लौकिक कर्तव्य पूर्ण करण्याच्या उद्देशानं हे राजा दशरथांचं मनोगत आहे, त्यांची अभिलाषा आहे. ती वैयक्तिक स्वार्थी अभिलाषा नाही खऱ्या अर्थानं. आणि म्हणून गुरु वसिष्ठ प्रसन्न झालेत. काय म्हणालेत, सुनी मुनी दशरथ बचन सुहाये, मंगल मोद मूल मन भाये. असं हे आनंदमूलक मंगल सुंदर वचन ऐकून मुनी वसिष्ठ प्रसन्न झालेत. आणि पुढे वसिष्ठ सांगतायत की राजा दशरथांना, सुनु नृप जासु बिमुख पछिताही, जासु भजन बिनु जरनी न जाही, भयबु तुम्हार तनय सोई स्वामी, राम पुनीत प्रेम अनुगामी, बेगी बिलंबु न करिय नृप, साजिय सबुई समाजू,
सुदिन सुमंगलु तबहि जब, राम होहि जुबराजू. अत्यंत हर्षित झालेत मुनी वसिष्ठ. त्यांचा लाडका शिष्य आहेत राम. आणि म्हणून म्हणाले, हे राजा, ज्यांना विनमुख झाल्यानं लोकांना पश्चाताप करावा लागतो. श्रीरामांबद्दल म्हणतायत बरं की श्रीरामांना विनमुख झाल्यानं लोकांना पश्चाताप करावा लागतो खऱ्या अर्थानं. आणि ज्यांच्या भजनाविना म्हणजेच ज्यांच्या नामस्मरणाविना मनातलं दुःख कधीही दूर होऊ शकत नाही, असे सर्व लोक महेश्वर स्वामी श्रीराम तुमचे पुत्र झालेत. आणि राम पुनीत प्रेम अनुगामी. कशाचे अनुगामी आहेत असे हे लोकमहेश्वर श्रीराम? तर पवित्र अशा प्रेमा पाठोपाठ हे येतात. राम पुनीत प्रेम अनुगामी. आहा, काय सुंदर वाक्य आहे तुलसीदासांचं. आणि असं कौतुक आपल्या शिष्याचं करून झाल्यावर वसिष्ठ म्हणाले, हे राजा, आता उशीर करू नका, लवकर सर्व जमवाजमव करा. श्रीरामचंद्र युवराज होतील तोच अत्यंत शुभ आणि सुंदर मंगलमय दिवस होय. बरं का, म्हणजे मुहूर्त काढण्याची गरजच काय. ज्या वेळेला प्रभू श्रीराम युवराज होतील, यापेक्षा मोठा सुदिन आणि सुमंगल असा दिवस कोणता. अशा रीतीनं अत्यंत हर्षभरित अंतःकरणानं आपल्या शिष्याच्या युवराजपदाची परवानगी, आज्ञा गुरु वसिष्ठांनी दिली आहे. आणि राजा दशरथ यानं अत्यंत आनंदित झालेत. अशा रीतीनं इथे ह्या अयोध्याकांडाची नांदी खऱ्या अर्थानं पडते की आता यातून काय काय घडणार आहे, काय अप्स अँड काय डाऊन्स येणार आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण तुलसीदासांनी त्याचं जे वर्णन केलं आहे त्यामधून आम्हाला साधनेसाठी ते काय शिकवत आहेत, काय घेतलं पाहिजे, काय टाकलं पाहिजे, ह्याचा आलेख तुलसीदास मांडतील. त्याचं वर्णन आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.